नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करतो. असे प्रश्न की जे कोणाशी बोलले जात नाहीत. बरेच प्रश्न मनामध्ये असतात, त्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर असे सगळे विषय मनोवेदमध्ये तुम्हाला मिळतील. जर याच्यामध्ये तुम्हाला रुची असेल, आवड असेल किंवा मदतीची गरज असेल तर हे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून नवीन नवीन विषयांचा तुम्हाला लाभ घेता येईल, त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर आजचा आपला विषय आहे की आपले नकारात्मक विचार थांबवायचे कसे, ज्याला आपण थॉट स्टॉपिंग म्हणतो. थॉट स्टॉपिंग हे एक टेक्निक आहे आणि जे आपल्याला शिकता येतं. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे? एकतर मुळात आपले नकारात्मक विचार कोणते कोणते आहेत हे आपल्याला आधी समजायला हवं. त्याच्यासाठी आपल्याला ते ओळखणं हे महत्त्वाची पहिली पायरी आहे आणि ओळखण्यासाठी तुम्ही तुमचे विचार लिहायला सुरुवात करू शकता अगदी रोजच्या रोज. आपल्याला परिस्थिती लिहायची नाही आहे की मला अमुक अमुक व्यक्ती असं असं म्हणाली किंवा माझ्या बाबतीत असं असं घडलं, माझा कोणीतरी अपमान केला, मला कोणीतरी वाईट बोललं, मला अपयश आलं, माझ्या आयुष्यामध्ये अमुक अमुक घटना घडून गेलेली आहे, मला मला ती परत परत आठवते आहे. तर हे सगळे प्रसंग आहेत. आपल्याला प्रसंग, घटना, परिस्थिती, कोण काय बोललं हे लिहायचं नाही आहे. आपल्याला आपण काय विचार करतो आहे त्या परिस्थितीचा, त्या घटनेचा, त्या माणसांबद्दलचा आणि स्वतःबद्दलचा, हे आपल्याला तिथे लिहायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, नकारात्मक विचार कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात की मी दुर्दैवी आहे, मी असमर्थ आहे, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही किंवा माझ्या आयुष्यात पुढे पण काही चांगलं घडणार नाही आहे किंवा हे सगळं माझ्या वाट्याला का आलं किंवा मी असं काय पाप केलं होतं, काय वाईट केलं होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत किंवा नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये दुर्दैवी प्रसंग घडत असतात. मी कमनशिबी आहे, इतर लोकांच्या तुलनेमध्ये माझ्या आयुष्यामध्ये आनंद लवकर येत नाही, सक्सेस, यश मला पटकन मिळत नाही किंवा मला सुखी राहता येत नाही वगैरे वगैरे. तर असे बरेचसे विचार आहेत की जे आपण करत असतो स्वतःबद्दल, इतरांबद्दल, परिस्थितीबद्दल. आपल्याला त्या विचारांना लिहून काढायचे, परिस्थितीला नाही. कारण आपण ज्या पद्धतीचे विचार करतो आहोत ते आपण ओळखणं आधी महत्त्वाचं आहे. पुन्हा पुन्हा काही पॅटर्न्स असतात आपल्या विचारांचे, पुन्हा पुन्हा आपण त्याच त्याच प्रकारचे विचार करत राहतो. काही जण स्वतःबद्दलचे नेगेटिव्ह विचार परत परत करत असतील, काही जण इतरांबद्दलचे नेगेटिव्ह विचार परत परत करत असतील, काही जण परिस्थितीबद्दलचे करत असतील, काही जण भूतकाळाबद्दलचे करत असतील. तर हा पॅटर्न आपला कुठला आहे नक्की हे आपल्याला समजायला हवं आणि आपण एकदा का ते आपल्याला कळलं की आपण त्याच्यावरती अगदी नजर ठेवून त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे आपल्याला सतत एक अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, सतर्कता जी आहे ती वाढवायची आहे की माझ्या मनात प्रत्येक वेळेला काहीतरी घडलं तर काय येतंय, कशामुळे मला उदास वाटतंय, कशामुळे मला खूप नकारात्मक वाटतंय, कशामुळे मला खूप अस्वस्थता येते आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत आधी. कोण काय म्हणालं, परिस्थिती काय घडली हे सगळं बाजूला ठेवायचं आणि माझ्या मनात मी स्वतःला काय मेसेज देतोय किंवा देतेय, फक्त ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि ते विचार मला माझ्या डोक्यातनं बाहेर काढायचे आहेत. परिस्थिती बदलेल न बदलेल, माणसं बदलतील न बदलतील, पण मला मात्र हे नेगेटिव्ह मेसेजेस जे मी आत्ता देतोय किंवा देते आहे स्वतःला, हे बंद करायचे आहेत. आणि ते बंद करण्यासाठी मुळात ते जेव्हा येतात त्याच वेळेला त्याच्यावरती आपल्याला काम सुरू करायचं आहे. तर जेव्हा ते विचार येतात, जेव्हा त्यांची सुरुवात असते, तेव्हा त्यांना थांबवणं किंवा त्याच्यातून बाहेर पडणं खूप सोपं असतं. पण जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून जाता, जेव्हा ते विचार पुढच्या 2 मिनिटामध्ये, 4 मिनिटामध्ये, तासाभरामध्ये खूप जास्त वाढतात, तेव्हा मात्र तुम्हाला अस्वस्थता येते आणि तेव्हा तुम्हाला आउट ऑफ कंट्रोल गेल्याची भावना येते. मग हे जेव्हा सुरू होतात ना, सुरुवातीला जेव्हा अगदी सुरुवातीला जेव्हा ते नकारात्मक विचार असतात, तेव्हाच आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःला एक 10 ते 15 मिनिटं स्वतःला शांततेने वेळ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दीर्घश्वसन करा, ओम करा, एखादं छानसं म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐका, की ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडता आहात, हे आतून तुम्हाला फील करायचं आहे. नकारात्मक विचारातनं मी स्वतःला बाहेर काढतो आहे, काढते आहे, हे आतून फील करायचं आहे आणि
बस ॲक्सेप्ट करायचं की माझेच विचार आहेत, मीच निर्माण केलेले आहेत आणि मीच स्वतःला त्यातनं बाहेर काढू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला रोज त्याचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि मग कालांतराने आपल्या लक्षात येतं की विचार येत आहेत, पण त्या विचारांची ताकद निघून जाते तेव्हा, जेव्हा आपण त्याला ॲक्सेप्ट करतो, मान्य करतो की माझेच विचार आहे, माझीच कल्पना आहे आणि मी स्वतःच त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, स्वतःला बाहेर काढू शकतो. हा विश्वास स्वतःवरचा. तेव्हा त्या विचारांची ताकद संपते. हळूहळू ताकद संपली की त्यांची येण्याचा ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, परत परत येण्याचा जो त्यांचा जी तीव्रता असते, ती तीव्रता पण कमी होते, फ्रिक्वेन्सी कमी होते, इंटेन्सिटी कमी होते आणि मग हळूहळू ते विचार नाहीसे व्हायला लागतात. मग ह्याच्यासाठी आपल्याला रोजच्या रोज मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अवेअरनेस पहिली स्टेप आपण बोललो आणि दुसरी स्टेप अवेअर झाल्यानंतर, विचार सुरू झाल्यानंतर लगेचच त्याच्यावरती काम करणं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या सरावानी व्हायला लागतात. आपल्याला त्याच्यासाठी थोडे प्रयत्न वाढवावे लागतात, सातत्य टिकवावं लागतं आणि मग आपल्याला स्वतःला नेगेटिव्हिटीमधनं बाहेर काढणं सोपं व्हायला लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना याची मदत मिळू देत. त्यामुळे शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.